हाय हॅलो वेलकम बॅक टू माही मोहन ब्लॉग्स. तर समर्थला कालपासून सर्दी झाली. त्याचे मी परवा व्हिडिओज केले होते. तुम्ही इंस्टाग्रामवरती बघू शकता जाऊन. माझ्या द अल्फा गर्ल 2020 म्हणून माझं चॅनल आहे. तर त्याच्यावरती आहे श्रीकृष्णाचे गेटअपमध्ये. तर तो जास्ती काहीही करायला दिला नाही ह्यावेळेला. गेल्या वर्षी लहान होता खूप, तरीसुद्धा करायला दिला होता. पण ह्यावर्षी खूपच जास्त हट्टीपणा वाढला आहे. आणि टॉडलर टँट्रम्स असतात ना, ते सुरू झालेत. तर सकाळपासून इतका किरकिर करतोय. रात्रीसुद्धा तो अचानक जागे व्हायचा आणि त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता सर्दीमुळं. तर मला खानपट्यात मारला मला तो रात्री. आणि झोपेतच असा फडाफडाफडा मारायचा. आणि नंतर मग असा कसा तरीच पाय करायचा. आणि नंतर मग अंगावर घेतलं की मग तेवढं छान झोपायचं. असं करून एक एक तासाला उठायचं तो रात्रभर. तर आज पण तसंच केला. सकाळी उठला लवकर परत आणि परत नंतर मग 11ला झोपला. 11ला झोपून तो करेक्ट 3ला उठला आहे. आणि मी नाश्तासुद्धा केले नाही सकाळी, दुपारनंतर जेवायचं म्हणून. तर काहीही करायला दिलं नव्हता. मग नंतर ते 11 ते 3मध्ये मी उठले, जरासं काहीतरी काम करायला घेतलं की परत रडायचा. त्याच्यातच मी थोडंफार नाश्ता करून घेतला 12:30-1ला. पण त्याने अजिबात मला काहीही करू दिलं नाही. 3 नंतर मी बाळाला उठल्यानंतर मग आंघोळी घातली, त्याला थोडं खायला दिलं थोडंफार. आणि नंतर आत्ता थोडीफार सगळी कामं आवरली, भांडी वगैरे घासून झाडू फरशी केली. तर मला पूजा वगैरे करायची होती, तर मी आज पूजा वगैरे काही केली नाही. कृष्ण जन्माष्टमी आहे पण पूजा करायचं राहून गेलं. मला खूप इच्छा होती करायची. आणि सोमवार असल्यामुळे धारेश्वर मंदिर आहे आमच्याकडे महादेवाचं, तर तिकडेसुद्धा जायचं होतं. पण संध्याकाळनंतर 4 नंतर जाणार होते मी. आणि पाऊस पण खूप आला आणि ह्याला पण सर्दी खूप झाली म्हणून मग कॅन्सल केलं. आता शेवटचा सोमवार आहे तेव्हा जाईन असा विचार करते. बघू आता जमेल तेव्हा जाईन मी नक्कीच. आणि लास्ट टाईम गेले होते मी सोमवारी. तर रक्षाबंधनच्या आधी गेले होते मी सोमवारचं धारेश्वर मंदिरला. त्याचा व्हिडिओ मी अपलोड करेनच. आणि आत्ता बघा कसं करतोय. 2 मिनटं शांत नाही. आणि डोक्याला मी त्याच्या कॅप घातली तरी तो मंकी कॅप आहे माझ्याकडे, तर ती घातली तरी तो काढून टाकत आहे. आणि असंच करत आहे मगापासून. त्यापुढे जास्त विचार नाही केला. मग आत्ता मी 6ला आंघोळ केली संध्याकाळी. आणि आंघोळ करून आत्ता कुकर लावला होता. तर कुकर थंड झाल्यानंतर आता वरण एवढं करायला घेतलं आहे. वरण भात खाईल बघूया तूप घालून थोडंसं. तर मी काल तूप पण बनवलं. तर बरं नसल्यामुळे मला व्हिडिओ शूट जास्त करता आलं नाही काही. खाली चटई घातलं तरी पण चटई नको म्हणतो. त्यामुळं काय करावं. काय ते काय चटई घालून बस की बाळा, चटई घाल. आता व्हिडिओ शूट करते म्हणून सगळं ऐकत आहे माझं. हां चटई घालून बस, चटई घाल. घे चटई वरची चटई घे बाबा. घे चटई घे, काढ. हां ते सगळं ठेव बाजूला. हे सगळं बाजूला ठेव. हां मी घालते चटई. तू बाजूला ठेव. हे सगळं हे बाजूला ठेव. तो दरवाजा लाव, तिथनं डासा येतात. हे पण घे. ठेव तिथं कोपऱ्यात, तिथल्या कोपऱ्यात ठेव लवकर. चटई घालूया. इकडे नको, आत नको, तिकडे मी नंतर ठेवतो. घे. तो त्या जागेवरच ठेवणार. मी जिथे ठेवते ना तिकडेच ठेवायचं आहे त्याला. कुठे ठेवणार आहेस तू? येत नाही ठेवायला तुला बाळा. मी ठेवतो ठेव, नंतर ठेवलंच की बाळा. थांब ठेवतो. त्या जागी ठेवायचं सगळं. आता हे पण वॉकर मी आत बेडरूममध्ये ठेवते, तर बेडरूममध्ये ठेवायला गेलाय. बाळा सगळं तुला आठवण कसं राहते बाबा. काय झालं?
हे त्याच्यावर असतंय ना. वर ठेवूया थांब. वर ठेवतो हां. आता हे मी वॉकरच्या वरती हे ठेवलेले असते कायम, तर हे पण त्याला ठेवायचं आहे तिथेच. काय थांब. वरण झाले माझं मस्त असं वरण. थोडं कोथिंबीर टाकते वरण म्हणजे हेल्दी होईल. त्याला तुपाबरोबर थोडं खायला देईन. आता लगेच देणार नाही, खाणार नाही तो. थोडं एक दोन तासांनी देईन तुला. आता 7:30 वाजले आहेत रात्रीचे. काय काय ते हा काहीतरी म्हणतोय पण मला समजत नाही. काय हां चटे घाल. असं एवढंच राहू दे. घे थांब उलटं घालूया. थांब सरळ बाळगते ते पायातलं काढ. हां थांब. तर आता चटई घातलेली आहे. जा काय आणणार मग अशी काय आणला होता. स्टडी पिल्लो आहे का ते. बर इकडे बस की. आणि तुझा डॉगी कुठे गेला आणला होतास मग अशी. डॉगीला पण बसव की तर स्टडीला. डॉगीला पण बसव. ते काढून देतो घे मी तुला. हां डॉगीला पण बसव स्टडी करायचा. आण जा डॉगीला. बसव त्याला. हे घे तुझं स्टडी घे. ओपन कर. काय बाळा ह्याच्यामध्ये सगळं ओपन करतो पण हेच का तू हे करतोस. गाड्या आवडतात तुला. बाकी आवडत नाही याच्यातलं काय. बाकी आवडत नाही काय. काय आवडते. बॉल आवडतोय. बॉल. ॲपल कुठे आहे. हां आप्पा तिथं आहे. आणि बॉल कुठे आहे. बॉल कुठे गेला. डॉग कुठे. डॉग कुठे आहे. बर्ड्स कुठे आहेत. बर्ड्स कुठे आहेत. बळा कबूतर कुठे आहे. कबूतर. ओ ग बाय माझी कबूतर ओळखली. ते पिकॉक ते मोर तो. ते शेप्स आहेत. हे बाई व्हेजिटेबल्स. तुला कुठलं व्हेजिटेबल आवडतं. सगळं आवडतंय. हो ग बाय सगळं आवडते माझ्या बाळाला. काय ते मंथ आहेत. मंथ्स ऑफ द इयर. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे. हां तुला म्हणायला येत नाही. कधी म्हणणार मग. तर हे मी मिशोवरून ऑर्डर केलं होतं आणि 150 किंवा 125 किंवा 150ला असेल अंदाज. मला माहीत नाही. कमी रेट होत असतं, कमी जास्ती होत असतं रेट. तर हे उसळ टाईपमध्ये आहे आणि इथं ह्याला असे हे आहेत म्हणजे बंद पण करता येतं दोन्ही साईडला असं आहेत. आणि हे आता ओपन झाल्यानंतर फर्स्ट ओपन इथं किड्स कुशन म्हणून आहे. नाव वगैरे सगळं मदर नेम, फादर नेम, माय नेम, सर नेम, माय स्कूल वगैरे आहे. ॲक्च्युली हा स्कूलला कसं जाईल एवढ्यात पण आम्ही असंच घेतलं हे टाईमपाससाठी त्याला म्हणून. आणि हे बॉडी पार्ट्स आहेत सगळे. हे हिंदी आणि इंग्लिशमध्ये आहे. तर अल्फाबेट्स आहेत ह्याच्यामध्ये. मल्टिप्लिकेशन टेबल आहे आणि फ्रूट्स आहेत. तर व्हेकल्स आहेत. मंथ्स ऑफ द इयर आहे. बर्ड्स आहे आणि इथे व्हेजिटेबल्स आहेत. इथे शेप्स आहेत. तर इथे ॲनिमल्स आहेत आणि इथे मंडे ट्यूजडे हे वीकमधले डेज आहेत. तर इथं हिंदी वर्णमाला आहे आणि हे नंबर्स आहेत 1 2 3 4 आणि हिंदीमध्ये पण आहे. आणि हे नंबर्स 1 to 100 आहेत सगळे. आणि इथे शेवटी भारताचा नकाशा आहे.
तर स्टेट्स अँड युनियन टेरिटरीज म्हणजे सगळे राज्य आणि हे आहेत. तर खूप मस्त आहे आणि मुलांना म्हणजे शिकल्यासारखं पण होतं आणि एंटरटेन पण होतं. तर मी काय अजून त्याला शिकवत नाही आहे, त्याचं लहानपण एन्जॉय करू दे त्याला. कारण का सगळीच आजकाल मुलांना लहान असताना भरपूर काही शिकवायच्या ना पाठी लागलेत. त्यात काय वाईट नाही आहे, प्रत्येकाचं आपलं आवड असते. पण मला त्याला एवढ्यात काही शिकवायचं नाही आहे. फक्त जे आता गरजेचं आहे रोजच्या जीवनामध्ये ते मी त्याला शिकवत आहे. बाकीचं कसं तो नंतर ऑटोमॅटिक शिकेलच. आता आम्हाला काही सगळंच माहीत होतं असं नाही एवढ्या लहान वयात, हळूहळू कळतंच. आणि त्यांना आवड निर्माण झाली की एकदा ते आपल्या पण शिकायला लागतील असं मला तरी वाटतं. आणि हे माझं मत आहे, प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं. तर मी त्याला जास्त काय फोर्स करत नाही कुठल्याही गोष्टीला. फक्त माझा फोकस असतो की खाणं पिणं त्याचं न्यूट्रिशन म्हणजे पौष्टिक असू देत. काय केला बाबा? सू केला? थांब, सू केला. 2 मिनटं थांब. सू केला बाबा तो. हो गं बाय, काय केला? हां, सू केला? काढूया थांब. तर आता तो भरपूर त्या स्टडी पिलोबरोबर खेळतो भरपूर. आणि हे डॉगी आहे, हे डॉगीबरोबर पण भरपूर खेळतो. त्याला कधी कधी माया करतो, कधी कधी मारतो. आणि परत मग त्याला मारल्यानंतर बू झालं म्हणून सांगितलं, म्हणजे दुखलं त्याला म्हटलं तर, आणि परत त्याला फुकतो. खूप छान छान काहीतरी काय ते करत असतो. समू डॉगी बघ, डॉगीला बू झालं म्हणे. कर बघा, फू कर. कुठं बू झालं सांग, विचार. कुठं? हवी इथं बू झालं, इथं फू कर, इथं. हो गं बाई, फू कर, फू कर, कमी होतं आहे. कळलं? झालं की. हां, हो गं बाई, हो गं बाई. होय, बाळाचा आमच्या फर्स्ट फ्रेंड, आमच्या बाळाचा. नाक बाई कवडं ते नाकाला लागेल की. एवढंसं नाक आहे बघ याचं, एवढंसं नाक आहे, लागेल की त्या नाकाला. तुझे बी नाक काही कमी आहे, एवढंसंच आहे. होय 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 होय. ह्या टेबलमध्ये सगळी खेळणी पुस्तकं वगैरे आहेत त्याची. तर तो आता हे पुस्तक आणून दिलं आहे मला. तर हे एवढंच आणलं होतं मगाशी. नंतर मग हे आणला बॉडी पार्ट्स, आणि आता बर्ड्स पण आणला. तर आता ते सगळं स्टडी करून झालं त्याचं. आणि आता स्टोरी बुक आणलं आहे. त्याला ऐकायचं तर नसतं स्टोरी, फक्त चित्र बघतो. समो स्टोरी ऐकणार तू? बस इकडं, बस सांगते स्टोरी, बस इकडे या, बस. हे बघा स्टोरी वाचून दाखवतो सर किला बाळा. हां, आप्पा, सगळ्याला आप्पाच म्हणतात काय? परत पान. व्यापारी आणि मूर्ख गाढव म्हणे. स्टोरी सांगतो बाळा तुला, परत की नाही ऐकायचं. त्याला ऐकायची नसते स्टोरी, फक्त चित्र बघायची असतात त्याच्यातली. काय केलं हे? कोण केलं हे पेननं सगळं? समर्थ म्हणून एक मुलगा आहे, सगळं पेननं की नाही सगळं करते. काय 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 पुस्तकातनं रेड स्केचनं काय केलं बाळा ते? बर्ड्स पण शिकणार, स्टोरी पण ऐकणार. असं उलटं वाचायचं असतं ना, डोक्यात लवकर जाते. सरळ कर बाळा, सरळ कर, सरळ. कुठलं पक्षी? मला माहीत नाही ते पक्षी कुठलं सांग. मॅकाओ म्हणे. काय म्हणतात काय माहीत त्याला, कुठले पक्षी काय? किंगफिशर, कुठलं ते वूड पिकर. बस घेतं. लय अभ्यास केलास बाळा, लय अभ्यास केलास. बाबा आल्यावर सांगतो आता लय अभ्यास केला बाळा म्हणून.
तर अनेक पुस्तकांना किती पुस्तकं आहेत बाळा तुझी? स्टोरी बुक आहेत किती? हे कोण ओरबडले सगळं? कोण हे केलंय हे सगळं? हां समर्थ? हां ह्याच्यात चित्र छान छान आहेत ना. हे आवडते ना तुला पुस्तक? हे कोण फाडलंय? हे कोण फाडलंय हे असं? हां समो कोण ते? कोण केलं ते? फाटलं. राहू दे गे. इथं बघ रहिना. रहिना गे ते फाडू नको आणि नको. सांगायचं नाही बाळा तुला काय पण आणि करतोस असं परत. करा अभ्यास करा. काय ते? काय दाखव? काय दाखवलंच मगापासून? हे दाखवायला तू? हे काय? हत्ती. 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 हत्ती म्हटलंस की आता अनेकदा म्हण बघा. आप्पा नाही तो, तो आप्पा तो. हे हत्ती. तो आप्पा घे. हां तो आप्पा तर आप्पा आणि हा हत्ती. हत्ती कुठे आहे? हत्ती. हत्ती कुठे आहे? हत्ती. हत्ती कुठे आहे? हत्ती म्हण बघूया. हत्ती. तुला आप्पाच म्हणायचं आहे. मग अशी एकदाच म्हटलं असतं हत्ती. समो येते पण तू का म्हणत नाही बाबा? येते तुला म्हणायला खरं मुद्दा म्हणत नाहीस तू आम्ही म्हटलेलं. म्हण बघूया हत्ती. हत्ती कुठे? हत्ती. तर आजचा ब्लॉग सहजच होता आणि आता भाजी वगैरे करण आमच्यासाठी खाण्यासाठी बाळाला वरणभात खाऊ घालते आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी घेऊन भेटूया लवकरच. मला आयडियाज असतील तर तुमच्याकडे काहीतरी आयडियाज द्या. मी तुम्हाला त्याप्रमाणे व्लॉग्स बनवत राहीन. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण का माझ्या आधीचे व्हिडिओ बघितला तर तुम्ही एडिटिंग वगैरे चांगलं होतं बऱ्यापैकी. पण आत्ता सध्या एडिटिंग वगैरे माझं खूप बकवास झालेलं आहे आणि त्याचं कारण एकच आहे की मला काही नवीन शिकायचं म्हटलं तर वेळ मिळत नाही आहे. अजिबात म्हणजे अजिबात वेळ मिळत नाही काहीतरी नवीन शिकायचं म्हटलं तर. त्यातल्या त्यात पण मी व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायला लागले आणि मध्ये प्रेग्नन्सीमध्ये मी 1 वर्ष व्लॉगिंग वगैरे काहीच केलं नाही. ती सगळ्यात माझी मोठी चूक होती कारण का मी त्यामध्ये विसरून गेले होते भरपूर काही गोष्टी यूट्यूबच्या. तर एडिटिंग करायचं पण मी भरपूर विसरून गेले होते. पण नंतर मला ABCDपासून सगळं स्टार्ट करावं लागलं आणि खूप मेहनत असते खरं सांगायचं म्हटलं तर. आणि हे व्लॉग्स सहज दिसत असतील तुम्हाला पण हे एक व्लॉग एडिटिंग करायला मला किती दिवस लागतात ते तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. कारण का बाळ खूप म्हणजे खूप म्हणजे काही करू देत नाही आणि व्हॉइस ओव्हर करायचं असेल तर अजिबातच मला जमत नाही कारण का ह्याचा आवाज कायम असतो. हाताकाड्या घेऊन खेळायला बसला आहे. तर प्लीज मला सपोर्ट करा आणि तुम्हाला अजून कोणते व्लॉग्स वगैरे बघायला आवडतील मला नक्की कमेंटमध्ये करा. काहीतरी सजेशन करा आणि सजेशन देत राहा मला. म्हणजे सजेशन दिलेलं मला आवडेल. फक्त एवढंच आहे की थोडं तरी ग्रोथ होऊ दे चॅनल कारण का मी किती 3 वर्ष झाली पण मध्ये मी गॅप केली त्यामुळं माझी चूक आहे. तर मी कोणाला दोष देणार नाही. पण आत्ता कळते की त्यावेळेला वेळ होता माझ्याकडे प्रेग्नन्सीमध्ये मी का व्लॉगिंग केलं नाही. मला याचं दुःख होतं आहे. पण त्यावेळेला माझी मनस्थिती अजिबात म्हणजे अजिबात चांगली नव्हती. मी पहिलेपेक्षा आता मी खूप आनंदी आहे आणि हे जे हार्मोनल इम्बॅलन्स किंवा मानसिक स्थिती आजूबाजूच्या वातावरणामुळे किंवा इंटरनल पण काही असू देत त्यामुळे बदल झाले होते ते आता थोडेफार आवरत आहेत. अजून पूर्णपणे नाही म्हणता येणार पण थोडंफार तरी मी रिकवर झाली आहे. 50% रिकवर झाली आहे. 50% रिकवर व्हायचं आहे. तर मी माझ्यामध्ये थोडा बदल करायला प्रयत्न करत आहे. पण थोडेच जरा ग्रोथ झाली यूट्यूब चॅनलची तर मला म्हणजे आनंदी राहण्यासाठी अजून एक चान्स मिळेल. आणि एवढे वर्ष मी करत आहे तर लोकांना असं वाटतं की काहीतरी फालतू करते कारण का अजूनपर्यंत ग्रोथ तर झाली नाही. काय मिळतं याच्यामध्ये करून फालतू काहीतरी करत असते असं वाटतं आजूबाजूच्या लोकांना. पण एवढंच सांगेन की तुम्ही थोडंसं मला सबस्क्राईब किंवा हे करायला मदत केली आणि थोडं मॉनिटाईज झालं चॅनल तरी मला बस आहे. बाकीचं मी सगळं सांभाळून घेईन कारण का ही काय करते असं वाटतं खूप जणांना. पण त्याच्या पाठीमागे खूप काही मेहनत असते. आणि मला खरं सांगायचं म्हणजे जेव्हा मी यूट्यूब व्लॉगिंग वगैरे करते तेव्हा मी खूप खुश असते. सोशल मीडियावर जेव्हा मी ॲक्टिव्ह असते तेव्हा मी खुश असते आणि हे माझं खुश राहण्याचं एक माध्यम आहे.
तर लोकांना काहीही वाटू द्या, आता मी सगळं सोडून दिलेलं आहे. तर एवढं सांगायचं आहे की थोडंफार तुम्हाला जरा जरी आवडत असेल तरी सबस्क्राईब करा, शेअर करा माझ्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला सांगा तुमच्या रिलेटिव्सना किंवा फ्रेंड्सना कुणालाही. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.